मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि 40 देशांचे राजदूत देखील यात सहभागी झाले आहेत, ते देखील योग करणार आहेत। त्यामुळे ही संपूर्ण देशभरातली दृश्य आपण पाहतोय। 11वा योग दिन हा संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जातोय। योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी या यंदाच्या योग दिनाची थीम आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पर्यायाने संपूर्ण जगाला हा योगाचा संदेश दिला जातोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास करणार आहेत। विशाखापट्टणम इथे ते पोहोचलेले आहेत आणि अगदी थोड्या वेळातच 5 लाख नागरिकांसोबत ते इथे योगाभ्यास करणार आहेत। तर दुसरीकडे दृश्यांमध्ये आपण पाहतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। वेगवेगळ्या शहरांमध्ये हा योग दिनाचा उत्साह, हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। खरं तर या योग दिनाचं महत्त्व भारताने संपूर्ण जगाला पटवून दिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर शारीरिक स्वास्थ्याबरोबर मनाचं स्वास्थ्य हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि हे मनाचं आणि शरीराचं स्वास्थ्य योग ह्या साधनाने आपण साध्य करू शकतो। त्यामुळे या योगाचं महत्त्व हे मानवी जीवनात अत्यंत अनन्यसाधारण असं आहे आणि हाच 11वा जागतिक योग दिन आज संपूर्ण राज्यभरात, देशभरात आणि किंबहुना जगभरात साजरा केला जातोय। योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी या यंदाच्या योग दिनाची थीम आहे आणि पंतप्रधान मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री देशभरात आणि शहरात योगाभ्यास करणार आहेत। तर विशाखापट्टणम मधून आपण ही थेट दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशाखापट्टणम इथे पोहोचलेले आहेत। 5 लाख नागरिकांसोबत जवळपास ते योगाभ्यास करणार आहेत। वन हेल्थ अशी या यंदाच्या योग दिनाची थीम आहे आणि पंतप्रधान मोदींसहच सर्व केंद्रीय मंत्री हे देखील विविध शहरांमध्ये योगाभ्यास करणार आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। उधमपूर मधून राजनाथ सिंह हे देखील या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। तसंच विशाखापट्टणम मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या कार्यक्रमात सहभागी झालेत आणि 5 लाख नागरिकांसोबत ते योगाभ्यास देखील करणार आहेत। तर दुसरीकडे नागपूर मधून आपण काही वेळांपूर्वी दृश्य पाहत होतो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या कार्यक्रमात सहभागी झालेत।